पूर्व डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर जी.आर. खैरनार हे आपल्या सोबत आहेत। त्यांनी मुंबईत खूप जे अनधिकृत बांधकाम होते त्यावर कारवाई केली होती आणि त्यांना वन मॅन बुलडोजर आर्मी अशी एक पदवी दिली गेली होती। सर, तुम्ही जेव्हा डेमोलिशन करायचे मुंबईत तेव्हा एक डी गँग होती, गवलीची गँग होती, तेव्हा खूप प्रेशर असायचं, पण ते कारवाई तुम्ही केली। पण आज जेव्हा तुम्ही मुंबईला बघताय की ते सगळं कारवाई करून काय फरक पडलं का असं तुम्हाला वाटतं? मला वाटत नाही कारवाईने फरक पडतो असं, परंतु असं आहे की समजा दाऊद किंवा त्याची जी टोळी आहे त्या टोळीतर्फे अवैध बांधकाम बिल्डिंग बनवली जात होती। त्यात सुरुवातीला माडाकडनं जुन्या बिल्डिंग दुरुस्त करण्यासाठी NOC घ्यायचे आणि त्या आधारे ही बिल्डिंग तोडून नवीन बिल्डिंग बनवायचे आणि अधिक बांधकाम पण करायचे। नंतर हळूहळू त्यांनी मोकळी जागा वगैरे कुठे काही असेल तर तेथे बिल्डिंग उभारायला सुरुवात केली। पण त्यावेळच्या परिस्थितीमध्ये दाऊदच्या विरुद्ध कारवाई करणं अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना महापालिका कर्मचाऱ्यांना शक्य होत नव्हतं। दबाव असेल किंवा थोडं चिरीमिरी, कारण अशा लोकांचे जे बांधकाम तोडले जातात त्याच्यामध्ये बऱ्याच पैशांचा उपयोग होतो थांबवण्यासाठी। त्यामुळे कधी पैशासाठी, कधी रिव्हॉल्वर दाखवून किंवा इतर दहशत जी समाजामध्ये असते ती ओळखून बरेच अधिकारी कर्मचारी या गोष्टी करायला तयार नसतात। माझी ह्या कामासाठी ज्यावेळेस बदली केली गेली खास कामासाठी, त्यावेळेस मी बघितलं की अशी ही काही गँगचे लोक आहेत की जे अनधिकृत बांधकाम करतात आणि विकून मोकळे होतात। डिमॉलिशन केल्यानंतर अशी बांधकामं तोडलीत तर त्या असामाजिक तत्वाचं नुकसान नाही होत, कारण त्यांनी ती बाजारात विकलेले असतात आणि जो घेणारा असतो त्याचं नुकसान होतं। त्यामुळे हे जाणून त्यावेळी जे अवैध बांधकाम जे सुरू होते, बिल्डिंगा बनण्याचं काम सुरू होतं किंवा बिल्डिंग बांधून तयार होती पण अजून गेलेली नव्हती, तर मी त्याची अनधिकृत बांधकामं मुंबईमध्ये पुष्कळ आहेत। माहितीच्या आधारे 400 अनधिकृत बांधकाम मला सांगण्यात आली होती। त्यापैकी 28 बिल्डिंग की ज्या ऑक्युपाईड नव्हत्या किंवा अपवादक स्थितीमध्ये काही एखाद दुसरं भाडेकरू आलेला होता पण बाकी खाली होती, तर 1-2 भाडेकरूला काही दुसरी जागेवर शिफ्ट करून ती बिल्डिंग मी तोडली। अशा फक्त 28 बिल्डिंग मी तोडू शकलो। यासाठी फार मोठा पोलीस बंदोबस्त लागायचा। तो पोलीस बंदोबस्त पोलीस कमिशनरच्या संमतीशिवाय मिळत नव्हता। त्यामुळे अशी बिल्डिंग तोडायला 15 दिवस 1 महिन्याचा टाईम जायचा पोलिसला सगळी व्यवस्था करायला। आणि त्यामुळे ही जी बांधकाम आहेत हे फक्त 29 बिल्डिंग तोडू शकलो। बाकी बिल्डिंग तोडत असताना अनेक प्रेशर आलेत, माझी ट्रान्सफर झाली, सस्पेंड झाली, ती गोष्ट वेगळी, पण याच्यामध्ये पण गुंतागुंत असते। म्हणजे असामाजिक तत्व आहे, त्याने पैसे जमा करण्यासाठी बनवलं आहे आणि लोकांना फसवलं आहे। त्यामुळे अशा बिल्डिंगा तोडणं हे आवश्यक होतं, त्याप्रमाणे ही कारवाई झाली। तशी इतरही गँगचे लोक आहेत ते केवळ पैसे कमवण्यासाठी ते बांधकामं करतात आणि लोकांना फसवतात, त्यामुळे साधारण लोकांचं नुकसान होतं, यांचं होत नाही। म्हणून मग माझी कारवाई सर्वसाधारण अशा प्रकारची असायची। मग MLA असो MP असो, त्यांनी अनधिकृत बांधकाम रेग्युलर बिल्डिंगमध्ये जरी केलं तरी त्याच्यावर माझा हातोडा चालायचा। हे जे पॉवरफुल लोक होते त्यांच्या बाबतीतही तसं होतं। झोपडपट्टीच्या बाबतीतसुद्धा मात्र थोडं एक मानवता जी असते ती कधी कधी डिमॉलिशन करताना रडूरपणे यायचं, पण हळूहळू मी शिकलो की अगदीच अनधिकृत असेल आणि ते काही कामाला येणार असेल तर त्यांना कुठेतरी पर्याय शिफ्ट करून ती जागा विकासासाठी वापरत होतो। आपण आज बघितलं दिल्लीमध्ये जहांगीरपुरी म्हणून एक जागा आहे, तिथे एक खूप मोठी डेमोलिशन ड्राईव्ह तोडक कारवाई झाली आहे, तर त्या कारवाईबाबत तुमचं काय म्हणणं आहे? मला वाटतं ते अन्यायपूर्वक आहे। एकतर त्याचा उद्देश जो आहे ते एक तर दंगे करणारे आपलेच लोक आहेत, पार्टी असो काय असो त्यांची, आणि
हनुमान जयंती, रामनवमी हे फार एक समाजाला शिकवण देणारे महापुरुष होऊन गेलेत. तर त्यांची जयंती किंवा काढताना किंवा मिरवणूक काढताना अशा गोष्टी तर अजिबात व्हायला नको. हिंदू जरी असेल तरी त्यांच्याकडनं चूक व्हायला नको. एखाद्या वेळेस त्यांना थोडा मार लागला असेल तरी आपण सहन करण्याची प्रवृत्ती पाहिजे. याच्यात मला तसं चित्र दिसत नाही. दंगल झाली, दंगलीमध्ये कोणी दंगल केली, काय केली हे अजून ठरलेलं नाही, संशयात्मक आहे. बरं, दंगली केल्यात आणि जो कल्प्रिट होईल म्हणजे पोलीस केस करतील, कोर्टात साबित होईल की हा कल्प्रिट आहे, तेव्हा आपल्याला म्हणता येईल की हा दंगेखोर आहे. परंतु येथे ज्यावेळेस समाजामधले काही कारणास्तव असे दंगे होतात तर त्याच्यामध्ये तुमच्या माझ्यासारखे लोकसुद्धा असू शकतील. दंगे करतात असं नाही, पण त्यांना झळ लागू शकते. तर अशा लोकांच्या बाबतीत काही पहल न करता, माहिती न घेता, त्या गुन्हेगार आहे की नाही हे सिद्ध न करता त्या ठिकाणी केवळ दंगल झाली म्हणून डिमॉलिशन करायचं, हे कायदा, सुव्यवस्था, मानवता या दृष्टिकोनातून बिलकुल अन्यायपूर्वक आहे. तसं व्हायला नको. जसे मी म्हणालो की डिमॉलिशन हे पब्लिक इंटरेस्टसाठी असतं आणि ते अनधिकृत असेल तरी कायद्याने सगळा प्रोसेस पूर्ण करावा लागतो. त्यामुळे हे जे आहे ते फार दुःखदायक आहे. बिलकुल मान्य करण्यासारखा नाही. समाजाने याचा धिक्कार केला पाहिजे आणि धडा घेतला पाहिजे.